Hello friends, today we are going to study 12th Science Math 2nd chapter Definite Integration. आता याच्या अगोदर आपण मागच्या तासाला आपण बघितलं आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आता आपण बघणार डेफिनाइट इंटिग्रेशन. आता डेफिनाइट इंटिग्रेशन कशाला म्हणायचं की इंटिग्रेशनची डेफिनाइट व्हॅल्यू आपल्याला मिळते, त्यामुळे याला आपण म्हणतो डेफिनाइट इंटिग्रेशन. याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघूया, फंडामेंटल थिअरम्स ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. काही थिअरम्स आपल्याला बघायचे आहेत. तर लेट एफ बी ए कंटिन्युअस फंक्शन डिफाईन ऑन इंटरवल ए बी अँड इफ इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. ओके, देन इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. आता काय दिलं आहे आपल्याला इथं, आपल्याला एक फंक्शन दिलं आहे ज्याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे जी ऑफ एक्स प्लस सी. आणि आपल्याला असं सांगितलं की दिस फंक्शन इज कंटिन्युअस फंक्शन डिफाईन ऑन इंटरवलसुद्धा दिलं आहे आपल्याला, ए बी इंटरवल दिला आहे. सो आपल्याला या फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे इंटरवल ए बीमध्ये. सो वी हॅव कन्सिडर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. मग आपल्याला याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज जी ऑफ एक्स प्लस सी. आणि ही ए बी ही जी व्हॅल्यू आहे ए टू बी, ही व्हॅल्यू आपल्याला ह्या इंटिग्रेशनला सबस्टिट्यूट करायची आहे. सो वी कॅन राईट जी ऑफ एक्स प्लस सी ए टू बी. ओके, आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना याच्यामध्ये अगोदर आपण वरची जी व्हॅल्यू आहे बी व्हॅल्यू अगोदर आपण ह्या फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट करतो आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आहे म्हणजेच काय, एक्सच्या ऐवजी आपण ही बी व्हॅल्यू अगोदर लिहितो आहे, अगोदर टाकतो आहे आणि नंतर मायनस याच फंक्शनमध्ये एची व्हॅल्यू टाकतो आहे. सो वी गेट जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी. आता इथं दोन्हीच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या आणि या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्या इथं सबट्रॅक्शनचं साईन घ्यायचं आहे. आता याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला मिळतं आहे जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए मायनस सी. हियर प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल. सो वी गेट इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. आता इथं जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की डेफिनाइट इंटिग्रेशन ही आपल्याला डेफिनाइट व्हॅल्यू मिळाली इंटिग्रेशनची. डेफिनाइट व्हॅल्यू जर आपण काढली तर याच्यामध्ये आपल्याला सी कॉन्स्टंट दॅट इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपल्याला मिळत नाही. ओके, एक डेफिनाइट व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते. आता या फंक्शनमध्ये हियर ए इज कॉल्ड ॲज लोअर लिमिट अँड बी इज कॉल्ड ॲज अप्पर लिमिट. या फंक्शनमध्ये ए जो आहे याला म्हटलं जातं लोअर लिमिट, बीला म्हटलं जातं अप्पर लिमिट. याच्या आधारावर काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी इज इंटिग्रेशन ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आपण इंटिग्रेशन घेतो आहे ए टू एपर्यंत, अशा फंक्शनसाठी इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते 0. सो लेट्स कन्सिडर इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी. आणि या फंक्शनमध्ये आपण लिमिटची व्हॅल्यू टाकायची, दॅट इज ए टू ए एफ ऑफ एक्स dx is equal to g of x plus c a to a. So we have to substitute this value a in this equation and minus this value of a again in this equation. So we get integration g of x plus c minus g of a plus c minus g of a plus c. इथे सुद्धा आपल्याला काय मिळेल, g of a plus c ही व्हॅल्यू आणि जी ऑफ ए प्लस सी ही व्हॅल्यू, ह्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकीला सबट्रॅक्ट झाल्या तर व्हॅल्यू आपल्याला मिळते 0. सो वी गेट द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज इंटिग्रेशन ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. नाव सेकंड प्रॉपर्टी इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजेच काय लक्षात येते आपल्या की लिमिट चेंज केले तर आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू काय मिळते, फंक्शनची व्हॅल्यू रिव्हर्स व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला मिळते. लेट नाव कन्सिडर इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. सो याच्यामध्ये आपण लिमिट पुट केलेत ए टू बी इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी व्हॅल्यू ए टू बी लिमिट. नाव सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ फर्स्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ बी मायनस सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए. g of b plus c minus g of a plus c.
ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर सी व्हॅल्यू कॅन्सल होते, आपल्याला मिळते जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. आता आपण काय करूया, ह्याच्यामधून मायनस कॉमन घेऊया. मायनस कॉमन घेतल्यानंतर ही जी ऑफ बीची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह होईल आणि जी ऑफ एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल. सो आपण लिहिलं आहे मायनस ब्रॅकेटमध्ये जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी. आणि अशी व्हॅल्यू असेल तर ह्याचं लिमिट आपण लिहितो आहे, ह्याचं इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो आहे इंटिग्रेशन मायनस ॲज इट इज इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आता इथं आपल्याला माहिती की पहिली जी व्हॅल्यू आपण लिहितो आहे दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अप्पर लिमिट अँड सेकंड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज लोअर लिमिट. सो ह्याच्यामुळे आपल्याला इंटिग्रेशनची व्हॅल्यू अशा पद्धतीची मिळते. आणि इथं जर बघितलं तर सेकंड प्रॉपर्टी आपली प्रूव्ह होते, दॅट इज इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. नाव वी सी द थर्ड प्रॉपर्टी, integration a to b f of x dx is equal to integration a to b f of t dt. First we consider that let integration f of x dx is equal to g of x plus c. Now consider the LHS of the equation. Integration a to b f of x dx is equal to ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्याचं लिमिट इंटिग्रेशनची व्हॅल्यू दॅट इज जी ऑफ एक्स प्लस सी ए टू बी. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू वी गेट द व्हॅल्यू ऑफ जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव कन्सिडर द RHS. RHS फंक्शन इज इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ टी डी टी इज इक्वल टू substitute we know the value of this integration that is g of t plus c a to b. Now substitute upper limit and lower limit, we get equal to g of b minus g of a. This is equation number 2. From equation 1 and 2 we get integration a to b f of x dx is equal to integration a to b f of t dt. म्हणजेच काय लक्षात येते आपल्याला याच्या इक्वेशनवरून की व्हेरिएबल्स जरी चेंज केले तरी इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स वेअर सी इज ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी, दॅट इज सी बिलॉंग्स टू इंटरवल ए बी. इथं काय सांगितलं आपल्याला लिमिट इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्सचं आणि ह्याला आपण 2 सेपरेट इंटिग्रेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे. सी हा एक सी टर्म घेतली अँड दॅट सी बिलॉंग्स टू ए बी, ही ए बीमध्ये टर्म आहे. सो आपण इंटिग्रेशन घेताना फर्स्ट वी कन्सिडर द इंटिग्रेशन ऑफ सी ए टू सी अँड देन इंटिग्रेशन सी टू बी. बघूया याचं प्रूफ. लेट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. कन्सिडर RHS. इंटिग्रेशन ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. वी नो द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी ए टू सी प्लस जी ऑफ एक्स प्लस सी सी टू बी. नाव सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. फर्स्ट वी सबस्टिट्यूट द upper limit that is g of c plus c minus lower limit is a g of a plus c plus substitute this upper limit b, so we get g of b plus c minus lower limit minus g of c plus c. Simplifying this we get g of c plus c minus g of a minus c plus g of b plus c minus g of c minus c. Here plus c minus c plus c minus c get cancelled and this g of c plus g of c minus g of c also get cancelled. So we get g of b minus g of a which is equal to g of x plus c limit a to b is equal to integration a to b f of x dx which is equal to LHS. Now property number 4, integration a to b f of x dx is equal to integration a to b f of a plus b minus x
dx. So we have to prove this property. For that, let us consider integration f of x dx is equal to g of x plus c. Now consider RHS. Integration a to b f of a plus b minus x dx. Now we have to use substitution method. Put a plus b minus x is equal to t. That is, from this we get that x is equal to a plus b minus t. Now differentiate this substitution with respect to x. Therefore we get a and b are constant, so differentiation of these two is 0. Now we get minus x. Derivative of this minus x is minus dx is equal to dt. This implies that dx is equal to minus dt. आता इथं जर बघितलं आपण, आपल्याला याचं लिमिटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आपल्याला लिमिट ए टू बी दिलं आहे. आपण बघूया लिमिटची व्हॅल्यू किती ती. आपण ही सबस्टिट्यूशन केलं आहे. समजा इफ वी सबस्टिट्यूट x is equal to this a, lower limit is a. So if we substitute lower limit x is equal to a, so we get, याच्यामध्ये जर आपण x ची व्हॅल्यू जर a ठेवली तर this a minus a plus a get cancel, we get b is equal to t. That means as x tends to a, we get b tends to t tends to b, म्हणजे t ची व्हॅल्यू आपल्याला b मिळते. So we have to substitute the second limit, that is upper limit, as x tends to b. म्हणजे जर आपण ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर b ठेवली तर काय मिळते, मायनस बी प्लस बी गेट कॅन्सल, सो वी गेट a इज इक्वल टू t. दॅट मीन्स ॲज x टेंड्स टू b t टेंड्स टू a. म्हणजेच आपण जसं आपल्या फंक्शनमध्ये जसं आपण x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला या लिमिटची व्हॅल्यूसुद्धा आपली चेंज होणार आहे. सो वी गेट द लिमिट ॲज b टेंड्स टू a. b टू a आपल्याला लिमिट मिळते b टू a. देअरफॉर वी गेट इंटिग्रेशन b टू a f ऑफ t मायनस dt इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन b टू a f ऑफ t dt. आणि आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल्स जरी चेंज झाले तरी फंक्शनमध्ये कुठलाही चेंज होत नाही किंवा त्याच्या इंटिग्रेशनमध्ये कुठलाही चेंज होत नाही. सो वी गेट इंटिग्रेशन किंवा याचे मायनस साईन जर आपल्याला काढायचं असेल तर आपण याची लिमिट चेंज केलं तर मायनस साईन निघून जातं आहे. सो वी गेट a टू बी f ऑफ t dt and which is equal to integration a to b f of x dx which is equal to LHS. म्हणजे इथं आपल्याला मिळते LHS is equal to RHS. Now we see the property number 6. Integration 0 to a f of x dx is equal to integration 0 to a f of a minus x dx. Now consider integration f of x dx is equal to g of x plus c. इथं इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला मिळते. नाव कन्सिडर RHS. RHS इज 0 to a f of a minus x dx. So we use the substitution method. Put a minus x is equal to t. That means we get x is equal to a minus t. Differentiating we get minus dx is equal to dt. This implies that dx is equal to minus dt. As x varies from 0 to a, आपलं लिमिट काय दिलं आहे, 0 to a लिमिट दिलं आहे. मग एक्सची व्हॅल्यू 0 to a जर चेंज होत असेल, फर्स्ट जर एक्सची व्हॅल्यू a 0 होत असेल तर वी गेट t इज इक्वल टू a. सो ॲज x varies from 0, as x tends to 0, we get t tends to a. आणि जर एक्सची व्हॅल्यू जर आपण ए सबस्टिट्यूट केली तर वी गेट ए मायनस ए दॅट इज 0. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं आहे, ॲज एक्स व्हॅरीज फ्रॉम 0 टू ए टी व्हॅरीज फ्रॉम ए टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टू ए व्हॅरी झाली तर टीची व्हॅल्यू काय होती आहे, ए टू 0 व्हॅल्यू होती आहे. सो वी चेंज दिस लिमिट, वी सबस्टिट्यूट व्हॅल्यू, वी गेट आय इज इक्वल टू ए टू 0 एफ ऑफ टी मायनस डी टी इज इक्वल टू दिस मायनस साईन मायनस ए टू 0 एफ ऑफ टी डी टी. आणि आपल्याला माहिती आहे हे मायनस किंवा आपण याचं लिमिट चेंज केलं की मायनस साईन चेंज होतं आहे. सो वी गेट 0 टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ टी डी टी विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ टी डी टी और दिस एफ ऑफ एक्स डी एक्स.
which is equal to LHS. Okay. Next property number 7. Integration 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. Okay. Consider RHS. RHS आपण अगोदर कन्सिडर करूया. इंटिग्रेशन 0 to a f of x dx प्लस इंटिग्रेशन 0 to a f of 2a minus x dx. Now consider this as I1 and this as I2. So we get I1 plus I2. Now consider I2. I2 ला आपण अगोदर कन्सिडर करूया, which is equal to integration 0 to a f of 2a minus x dx. Here again we use the substitution method. Put 2a minus x is equal to t, that is x is equal to 2a minus t. Therefore differentiating this we get minus dx is equal to dt. This implies dx is equal to minus dt. आता इथं जर बघितलं, ॲज x व्हॅरीज फ्रॉम 0 to a, आपलं लिमिट काय दिलं आहे, 0 to a लिमिट दिलं आहे. सो फर्स्ट वी सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 0. वी गेट टी इज, इथं जर एक्सची व्हॅल्यू जर 0 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला टीची व्हॅल्यू मिळते 2a, आणि एक्सची व्हॅल्यू जर a सबस्टिट्यूट केली तर टीची व्हॅल्यू किती मिळेल, 2a मायनस a, दॅट इज a. म्हणजेच x व्हॅरीज फ्रॉम 0 to a, t व्हॅरीज फ्रॉम 2a to 0, 2a to a. म्हणजेच एक्सची ही व्हॅल्यू अशा पद्धतीने व्हॅरी झाली तर टीची व्हॅल्यूसुद्धा 2a to a अशी व्हॅरी होती. सो वी सबस्टिट्यूट ऑल दिस व्हॅल्यू इन दिस I2. I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 2a to a f ऑफ टी मायनस डी टी, मायनस साईन बाहेर आलं इंटिग्रेशनच्या. देअरफॉर मायनस इंटिग्रेशन 2a to a f ऑफ टी डी टी. आणि साईन चेंज करायचं असेल तर आपण अगोदर बघितलेला थेरम आपण इथं यूज करतो आहे, प्रॉपर्टी आपण यूज करतो. सो वी गेट लिमिट चेंज केलं की साईन चेंज होतं आहे. सो a to 2a इंटिग्रेशन a to 2a f ऑफ टी डी टी. देअरफॉर I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन a to 2a. आता व्हेरिएबलचं चेंज झाला तरी काही फरक पडत नाही, आपण अगोदरच्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं आहे. सो वी गेट इंटिग्रेशन a to 2a f ऑफ x dx. ही सेम प्रॉपर्टी आपण बघितली. नाव फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आपण ही सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. इंटिग्रेशन 0 to a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन 0 to a f ऑफ 2a मायनस x dx. आता इथं सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू, याच्याऐवजी आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. सो वी गेट इंटिग्रेशन 0 to a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन 0 to 2a a to 2a f ऑफ x dx. आणि अशा पद्धतीचं लिमिटची व्हॅल्यू आपण बघितलेली आहे. दॅट इज असं एक प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे, a to b अँड b to c, a to c अँड c to b अशा प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचा आपण इथं यूज करतो आहे. इथं आपलं लिमिट आहे 0 to a आणि इथं आहे a to 2a. सो वी कंबायनिंग दिस टू वी गेट इंटिग्रेशन 0 to 2a f ऑफ x dx विच इज इक्वल टू दिस LHS. Now we see the last property, that is property number 8. Integration minus a to a f of x dx is equal to 2 integration 0 to a f of x dx if f of x is even function and this value is equal to 0 if f of x is odd function. म्हणजे इथं आपल्याला ऑड आणि इवन फंक्शन सांगितले, तर इवन फंक्शनसाठी ही व्हॅल्यू दिली, ऑड फंक्शनसाठी ही व्हॅल्यू दिली. सो f ऑफ x इज इवन फंक्शन इफ f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू f ऑफ x. आता इवन फंक्शन कशाला म्हणायचं आपल्याला माहीत आहे. इवन फंक्शनमध्ये काय असतं की निगेटिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तरी आपल्याला त्याचं त्या दिलेल्या फंक्शनमध्ये काही चेंज होत नाही आहे. म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू आपण मायनस जरी सबस्टिट्यूट केली तरी दिलेलं फंक्शन काय असेल. जर इवन फंक्शन असेल, एक्सची व्हॅल्यू मायनस सबस्टिट्यूट केली तरी फंक्शनची व्हॅल्यू किती येणार आहे, इवन फंक्शनच येईल. ओके. आणि जर इफ फंक्शन इज ऑड देन फंक्शन ऑड आहे असं कधी म्हणायचं, व्हेन f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. ऑड फंक्शन कधी म्हणायचं, ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स सबस्टिट्यूट करू आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल दॅट टाईम द गिवन फंक्शन इज ऑड फंक्शन, आणि जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज इवन फंक्शन. नाऊ इंटिग्रेशन मायनस a to a f of x dx which is equal to
इंटिग्रेशन मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आपण काय केलं इथं यांचे लिमिट आपण सेपरेट केलेत. मायनस ए टू 0 आपण इंटरवल कन्सिडर केलं आहे आणि 0 टू ए इंटरवल आपण कन्सिडर केलं आहे. नाव कन्सिडर इंटिग्रेशन मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स. नाव पुट एक्स इज इक्वल टू मायनस टी. आपल्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू ठेवतो एक्स इज इक्वल टू मायनस टी. दॅट मीन्स वी गेट डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू वी गेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू 0. आता आपण जर फंक्शनमध्ये आपण जर व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू जर मायनस टी ठेवत असू, ओके, मग आपल्याला ह्या लिमिटचं सुद्धा चेंज करावं लागेल. समजा आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, याच्यामध्ये आपलं पहिलं लिमिट आहे मायनस ए. समजा आपण एक्सची व्हॅल्यू जर मायनस ए सबस्टिट्यूट केली तर टीची व्हॅल्यू काय मिळेल, मायनस टी इज इक्वल टू मायनस ए. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू ए. अँड इफ वी सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 0 वी गेट द व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू 0. So our limit also changes. That means I is equal to integration a to 0. आता इथं जे मायनस ए टू 0 होतं ते चेंज झालं आहे. आता ए टू 0 एफ ऑफ मायनस टी मायनस डी टी विच इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ए टू 0 एफ ऑफ मायनस टी डी टी विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ मायनस टी डी टी. आता इथं काय केलं आपण, फक्त याचे लिमिट चेंज केलेत. लिमिट चेंज म्हणजे लोअर लिमिट अप्पर लिमिटचं व्हॅल्यू चेंज केलं आहे. सो हे निगेटिव्ह साईड इथं कॅन्सल झालं आहे. वी गेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स. ओके, नाव इक्वेशन 1 बिकम्स. आता इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इंटिग्रेशन मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, एकत्रित ह्या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केलं तर काय मिळतं आपल्याला, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ एक्स डी एक्स. इफ एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन देन एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. समजा एफ ऑफ एक्स हे जर ऑड फंक्शन असेल तर ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे, मायनस एफ ऑफ एक्स येईल. आणि ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर काय मिळते आपल्याला, minus f of x plus f of x. So we get these two value cancel and we get integration minus a to a f of x dx is equal to 0. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते. and if function f of x is even function आपण कधी म्हणतो, when f of minus x is equal to f of x. म्हणजे मायनस एक्स व्हॅल्यू जरी सबस्टिट्यूट केली फंक्शनमध्ये एक्सची तरी फंक्शनच्या ॲन्सरमध्ये कुठलाही चेंज होत नाही आहे. त्याची व्हॅल्यू एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच व्हॅल्यू मिळते. आणि असं जर असेल तर ह्या फंक्शनमध्ये आपण एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळते, इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स वी गेट 2 एफ ऑफ एक्स. सो वी गेट 2 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, अशा पद्धतीने आपण इथं 8 प्रॉपर्टीजचं स्टडी केलेलं आहे. याच्यावर आधारित जे एक्झाम्पल आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. थँक्यू.